नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत कोकणातील एक लोककलावंत श्री शाहीर झाराजी गंगाराम वीर यांना. कोकणात सादर होणाऱ्या लोककला म्हणजे नमन, कलगीतुरा, शाहिरी ह्या लोककला सादर केल्या जातात. पण सध्या ह्या लोककला लोप पावल्या जात आहेत. म्हणून शाहीर झाराजी समाजाला कसे प्रबोधन होईल, ह्या कलेतून लोकांना कसे शिकता येईल, ही कला सदोदित कशी जपली जाईल, हा स्तुत्य उपक्रम झाराजी राबवत आहेत. आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला सगळ्यांचे सहकार्य मिळो, त्यांच्या कामात त्यांना यश मिळो ही सदिच्छा. तर जाणून घेऊया शाहीर झाराजींविषयी. नमस्कार, मी शाहीर झाराजी गंगाराम वीर, मुक्काम पोस्ट कळदोंडे, जिल्हा तालुका रत्नागिरी. कोकणातील एक लोककलावंत म्हणजे कोकणात सादर होणाऱ्या लोककला म्हणजे एक नमन, त्याचबरोबर कलगीतुरा, त्याचबरोबर शाहिरी, या 3 लोककलेतून मी माझी कला सादर करतो. ही कला सादर करत असताना समाजाला कसं प्रबोधन होईल, त्या कलेतून लोकांना काहीतरी शिकता येईल, म्हणून मी आज माझी जरी 60 वर्ष झाली असली आणि 61व्या वर्षामध्ये मी पदार्पण केले, या 61 वर्षामध्ये मी माझी कला जपत आलोय आणि पुढेही ही कला जोपासण्याचा माझा मानस आहे. म्हणून आज ही लोककला लोप पावत चाललेली आहे आणि ती कला अधोदित चालू राहावी म्हणून याच्यासाठी मी अतोदंत प्रयत्न करेन. ही लोककला मी माझ्या 15व्या वर्षापासून सादर करतोय, कारण ही लोककला माझ्या वारसापासून माझे वडील आणि त्याच्यानंतर मी, आता माझी मुलंही ह्या लोककलेत आज मी सामावून घेतलेले आहे. त्याचं कारण असं की ह्या लोककलेला पुढे त्याची चालना मिळावी आणि चालू राहावी म्हणून मी आज या मुंबई शहरामध्ये किंवा आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज या लोककलेला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज मी 61व्या वर्षी दीनानाथ सारख्या हॉलमध्ये आज मी कोणतंही, मग शाहिरी असू दे की शाहिरी गाणं असू दे किंवा नमन कलेतील एखाद्या भूमिका असू दे, मी सादर करतोय. कलेला वय कधी नसतं, कला ही कधी वयाने मात्रे होत नसते. जरी आपलं शरीर वयाने झालं असलं तरी आपली ही लोककला ही अधोदित आपले चालू राहते आणि ते काम आज मी माझ्या माध्यमातून करतो. आता याच्या पुढे माझा असा मानस आहे की कोकणातल्या ज्या ह्या लोककला आहेत त्या लोककलेला शासन दरबारी त्यांना एक राजाश्रय मिळायला पाहिजे. म्हणून बरोबर आमचे नमन संघटना क्षेत्र महाराष्ट्र, त्याचबरोबर आमचे कलगीतुरा समाज उन्नती मंडळ आणि आम्ही सगळे कोकणातील कलावंत आज शासनाकडे मागणी केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करत आहोत. त्याचबरोबर माझ्या कोकणातली जे हे लोककलावंत आहेत त्यांना स्टेज कसा मिळेल, कुठल्या माध्यमातून पुढे जाता येईल, त्या पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल याचा अभ्यास करून आज आम्ही लोककलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर शासनाकडून मिळणारं जे काही अनुदान असतं, मी आज शासनाचा मान्यताप्राप्त एक शाहीर आहे. मला शासनाने महिन्याला 5,000 रुपये कलावंत मानधन म्हणून मला दिलं जातं. हे फक्त मला मिळून चालणार नाही, तर माझ्या पाठून येणाऱ्या लोककलावंतांना त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतोय. आत्ताच्या युगामध्ये प्रबोधन करत असताना मी आता नवीनच आज जवळ 1 महिन्यापूर्वी एक गाणे रिलीज झाले म्हणजे युट्यूबला की विकली मी माझी मोरी गाय. गायीवरती एक गाणं प्रसिद्ध झालं आणि त्या गाण्यावरती खूप मला प्रतिसाद मिळाला. कारण ते गाणंच असं आहे की ते गाणं ऐकल्याच्या नंतर आपल्या हृदयात, ते ऐकणाऱ्या हृदयाला ते भिडलं पाहिजे आणि ते खरोखर ते गाणं भिडतं असं ते गाणं आहे. विकली मी मोरी माझी गोठ्यामधली गाय, विकली मी मोरी माझी गोठ्यामधली गाय, दिसत होती तिच्यामध्ये माझी सखी माय, दिसत होती तिच्यामध्ये माझी सखी माय. हे त्या गाण्यातून मी ते लोकांना प्रबोधन केलेलं आहे. आज आपण थोडीशी नमन कलेवरती चर्चा करतोय. नमन म्हणजे हे एक लोककलेच्या माध्यमातून कोकणातील एक परिचित आणि प्रसिद्ध असा एक लोककला आहे.
नमन म्हटल्याच्या नंतर हे कोकणामध्ये एखादे शुभकार्य असू दे, किंवा एखादी पूजा असू दे, किंवा एखाद्या कुठला जे कार्यक्रम असू दे, त्या कार्यक्रमासाठी रात्री लोकांच्या मनोरंजनासाठी ठेवलेला कार्यक्रम म्हणजे एक हे नमन. या नमन माध्यमातून प्रथम गण झाल्याच्या नंतर गवळण झाल्याच्या नंतर वगनाट्य हे सादरीकरण केलं जातं. हे सर्व सादरीकरण करत असताना त्याच्यामध्ये मनोरंजनाचा भाग येतो, प्रबोधनाचा भाग येतो. त्याचबरोबर एक आपल्याला पूर्णपणे रात्रभर त्या कार्यक्रमाचं जागरण केलं जातं आणि त्या जागरणाच्या माध्यमातून त्या नमन कलेला चांगल्या अर्थोचित प्रमाणे त्याची आराध देऊन, त्याला सन्मान देऊन आज ते पूर्ण रात्रभर कार्यक्रम केला जातो. नमनामध्ये बऱ्याचशा कलाकारांना व्यासपीठ मिळतं. प्रथम उभे राहणाऱ्या नमन जे बोलणारे जे 4 ते 5 कलाकार असतात, त्यांच्याबरोबर 2 मृदंग वाजवणारे कलाकार असतात. त्याच्यानंतर गणपतीचं दर्शन एक चांगल्या पद्धतीनं तिथे त्याचं स्तवन केलं जातं. त्या गणपतीच्या स्तवनानंतर गवळण सादर केली जाते. कृष्णापर्यंत, कृष्णाचे अवतार होईपर्यंत ते गवळण सादर केली जाते. आणि त्याच्यानंतर वगनाट्ये, मग ते कुठे पौराणिक असू दे किंवा एखाद्या काल्पनिक असू दे, अशा पद्धतीने ते वगनाट्य सादर केलं जातं. आणि वगनाट्य सादर करत असताना त्याच्यामध्ये एक मनोरंजना भाग येतो. त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारे आज पूर्णपणे ऐतिहासिक भावना ती सादर केली जाते. आणि नंतर शेवटला आज त्या संपूर्ण नमनाचा सांगता समारोह आपण देवाच्या आराध भरून तो आमच्या कोकणामध्ये पूर्ण केला जातो. त्याचबरोबर दुसरी लोककला मी सादर करतो म्हणजे कलगीतुरा. आताच्या ह्याच्यामध्ये कोण कलगीतुरा म्हणतो, कोण शक्तितुरा म्हणतो. आणि ह्या शक्तितुऱ्यामध्ये 2 भाग असतात. जशी लावणीमध्ये शक्ती आणि तुरा, तसे आमच्या ह्या कलगीतुऱ्यामध्ये कलगी आणि तुरा. त्याच्याबरोबर एक तुरेवाला म्हणतात, एक शक्तीवाला म्हणतात. आणि ह्या कलगीतुऱ्यामध्ये दोघांचे डबल वारी असते. जसे भजनामध्ये डबल वारी असतात, तसे आमच्या शक्तितुऱ्यामध्ये बारी असते. शक्तितुऱ्यामध्ये पहिला जो उभा राहतो तो शक्तीवाला उभा राहतो, नंतर उभा राहतो तो तुरेवाला उभा राहतो. हे एकमेकाला प्रश्न देतात. त्या प्रश्नाची फोड म्हणजे तो शक्तितुरा आणि सवाल जबाब. पण आताच्या आधुनिक काळामध्ये त्याला वेगळं वळण आलेलं आहे की एक म्हणा कॅशो म्हणा किंवा एक ऑर्गन म्हणा की ढोलकी. ही पहिली फक्त आमची ढोलकी वाजायची, पण आता आधुनिक भरपूर सामान वापरलं जातं. पण त्याचबरोबर या कलगीतुऱ्यामध्ये नाचणारी लोक असतात. त्याचबरोबर मध्ये एक गाणारा असतो, 2 ढोलकी वाजवणारे असतात. अशा लोककलेतून तो शक्तितुरा सादर केला जातो. त्याच्यामध्ये बरेच असे मी कार्यक्रम केले आहेत. दीनानाथ सारख्या ठिकाणी, दामोदर हॉल सारख्या ठिकाणी, साहित्य संगम मंदिर सारख्या ठिकाणी आज हे कार्यक्रम मी सादर केले. या सादरीकरणातून गीत प्रबोधन सुद्धा होतं, लोकांचं मनोरंजन सुद्धा होतं. आणि त्याचबरोबर ही आपली कोकणची लोककला जपली पण जाते. त्याचबरोबर तिसरी लोककला म्हणजे शाहीर. शाहीर म्हटल्याच्या नंतर जो डफ हातात घेतो आणि डफावरती थाप मारतो आणि जुन्या पुराणातील शिवाजी पासून ते संपूर्ण इतिहास सांगतो, त्याला पोवाडे म्हणतात. आणि ती पोवाड्याची शाहिरी कला सुद्धा मी सादर करतो. या कलेतून खूप काही माझं जे नाव परिचित झाले आहे, या लोककलेला मी कधी विसरू शकत नाही. कारण कुणाला जरी नाव मोठं करायचं असेल तर काहीतरी आपला पराक्रम करावा लागतो. एखाद्या सांस्कृतिक म्हणा किंवा एखादा शैक्षणिक म्हणा किंवा एखाद्या कुठल्या कलेतून म्हणा. त्याचप्रमाणे ह्या कलेतून मी संपूर्ण नाव लौकिक झाला. आणि म्हणून या कलेला मी आज माझ्या हृदयात मी साठवून ठेवलेलं आहे. मी जास्त महत्व आणि जास्त वय झालं तरी मी या कलेसाठी देतो. कारण या कलेनं आज मला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवलंय. आणि तिला आज तिच्यामुळे मला मान सन्मान मिळाला आहे. हिला मी कधीच विसरू शकत नाही. कारण ही लोककला अशी आहे की ज्याच्यामुळे आज प्रबोधनही होते, मनोरंजनही होते आणि त्याचबरोबर आज ही लोककला जपलीही जाते.
म्हणून मी सर्वांना कलावंतांना, कोकणातील सर्व कलावंतांना, महाराष्ट्रातील सर्व कलावंतांना सांगेन की ही जी आपली लोककला आहे ती जोपर्यंत आज चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही कोकणची लोककला आणि आपल्या महाराष्ट्राची लोककला आपण जपून ठेवलीच पाहिजे आणि ती जपून ठेवाल अशी माझी पूर्ण खात्री आहे. नमस्कार.